गडचिरोलीतील अतिसंवेदनशील असलेल्या बंगाडी या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली। या ठिकाणी तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि आता विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर माझ्यासोबत आहेत। सर, आज आपण या ठिकाणी पोलीस मदत केंद्र निर्माण केलेलं आहे। आधी तुमच्याकडे नक्षल्यांचं आणि आता नक्षल कमी होत आहे, तर अधिक माहिती आपण काय देऊ शकणार सर? आपण जे यश मिळालेलं आहे ऑपरेशनल फ्रंटवर, त्याचा टेरर मग जे मी सांगितलं, बोरिया कसनासूर आणि मर्दिनटोला ह्या 2 एन्काउंटर्सने आणि पैदी जे कोटमीच्या तिथं झाले, या 2-3 एन्काउंटर्सनी माओवाद्यांच्यावर असा आघात केला त्यांच्या मनोबलावर, तर ते C-60 आता लढण्यास तयार होत नाहीत। तर ह्याचाच परिपाक म्हणून आपलं डॉमिनेशन वाढलं, तिथल्या लोकांना विश्वास दिला, तिथल्या लोकांच्यापर्यंत आपण पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम पोहोचवल्या आणि आज त्याच विश्वासाचा परिणाम म्हणून कोणी लोक माओवाद्यांच्याकडे जात नाहीत। माओवादी रिक्रुटमेंट गडचिरोलीमध्ये गेल्या 5 वर्षात 0 आहे आणि एवढे एन्काउंटर झाले, एवढे माओवादी मारले गेले 5-6 वर्षामध्ये, पण एकही आपल्याकडे प्रोटेस्ट नाही। हा लोकांचा, लोकशाहीवरचा, लोकांचा, जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे। नक्कीच या ठिकाणी प्रशासनाने विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे आज नक्षलवाद हद्दपार होत असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केलं आहे। बांगडीवरून ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।